Pastor Melchizedek is there? Yes, sir. Okay. Yes. Good morning to each one of you once again. सर्वांना शुभ प्रभात. Uh, it's a great privilege to be back in this morning worship and study the doctrines of God. आणि ही खूप चांगली अशी संधी आहे की आपण सर्वांनी एकत्रित परतवार येणे आणि देवाच्या वचनाचा अभ्यास करणे. Today we are studying a very important doctrine, and that is about home and marriage. आणि आज खूप महत्वाचं असं तत्व आपण हाताळत आहोत ते म्हणजे कुटुंब आणि विवाह. Marriage was divinely established in Eden, आणि विवाह जे आहे हे एक दैवी अशी गोष्ट आहे जी एदेन बागेमध्ये स्थापन करण्यात आली. and this was confirmed by Jesus to be a lifelong union between man and a woman in loving companion. आणि प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे याला मान्यता देण्यात आली, जी दोघांमध्ये असणारी ही साम्यता आहे आणि जी परमेश्वरामध्ये त्यांना एकत्रित करत आहे. So you see, first and foremost, we need to understand that marriage is not made by human customs, or marriage is not done because our parents tell us, or marriage is not done because we have been told to do. It is not something that has come from human beings, but it has come from God in the Garden of Eden. आणि विवाह जे आहे ते कोणत्या मनुष्याद्वारे येत नाही किंवा आई वडिलांद्वारे देखील येत नाही, परंतु हे परमेश्वराद्वारे येत आहे, जे एदेन बागेमध्ये स्थापन करण्यात आले आहे. And the doctrine very clearly tells us that it is supposed to be a lifelong union between man and woman in a loving companion. आणि हे तत्वामध्ये आपल्याला अगदी स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की एक पुरुष आणि स्त्री या दोघांमधलं हे आयुष्यभर असणारं नातं असावं. So it is very clear that this marriage is between man and woman, आणि हे अगदी स्पष्ट आहे की विवाह हे एक स्त्री आणि पुरुष या दोघांमधली गोष्ट आहे. and this is supposed to be a loving relationship. आणि ही एक प्रेमळ नातं असावं. And for to be specific, the Christian marriage is commitment to God as well as to spouse. आणि अगदी स्पष्टपणे सांगायचं म्हणजे जे विवाह आहे ते अगदी एकमेकाला समर्पित करणं किंवा एक करार आहे, जो आपल्या पती किंवा पत्नीशी केला जात आहे. And one of the most important thing in marriage is that it should be shared between husband and wife which have common faith. आणि मग विवाह या दोन व्यक्तींमध्ये केला जातो, तो म्हणजे जे व्यक्ती दोघांचा विश्वास हा एकच आहे. Partners which share mutual love, honor, and respect to one another. आणि जे दोघ जण जे एकमेकाला योग्य प्रकारचा प्रीती देऊ शकतात आणि योग्य प्रकारचा आदर देखील एकमेकांचा करू शकतात. Now let's get into the detail of this doctrine. Doctrine number 23, marriage and the family. तर आता या तत्वाच्या अगदी महत्वाच्या भागापर्यंत आपण जाऊया, स्पष्टपणे आपण पाहू. The first thing is that home is a primary setting for the restoration of the image of God. तर आता आपल्याला याच्याद्वारे लक्षात येत आहे की जे कुटुंब आहे ते कुटुंब म्हणजे परत एक वार परमेश्वराच्या परमेश्वरापर्यंत आपली पुनर्बांधणी याच्यापर्यंत आपल्याला घेऊन जातं. Now, within the family, we know there's a father, there's a mother, and children who can express themselves fully. आणि मग या कुटुंबामध्ये आपल्याला लक्षात येतं की तिथं वडील आहेत, लेकरं आहेत, जे एकमेकांशी सर्व गोष्टी सांगू शकतात. In a marriage or in a family, we see that there is a responsibility of a belonging to something. तर एका विवाहामध्ये किंवा एका कुटुंबामध्ये आपल्याला लक्षात येतं की एक जबाबदारी आहे, जी एकमेकांशी शेअर केली जाते. Along with responsibilities also belong. You belong to somebody, तर like father and mother belong to each other, and children belong to their parents.
आता ही जबाबदारी अशा रीतीनं आहे की ते एकमेकाला पूर्ण रीतीनं समर्पित असे आहेत. समजा पती आणि पत्नी, आई आणि वडील अशा रीतीनं आहेत, लेकरं आहेत, ते एकमेकाला समर्पित आहे. Now, if you see children, they find shelter in their parents. मग आता जर याच्यामध्ये आपण पाहिलं, जी लेकरं आहेत त्या लेकरांना त्यांच्याकरिता एक छत म्हणजे त्यांचे आई वडील आहेत. They find security in parents. आणि त्यांच्या आई वडिलांमध्ये त्यांना सुरक्षितपणा जाणवतो. They find closeness and love in their parents. आणि मग त्यांच्या आई वडिलांमध्येच त्यांना And most importantly, we see that there is a feeling of personal worth and development. आणि मग आपल्याला हे देखील लक्षात येतं की त्यांच्यामध्ये एक वैयक्तिक रीतीचं नातं आहे जे त्याच्यामध्ये वाढीव होऊ शकते. So the home is also a place where, by God's grace, the real Christianity principles are practiced. आणि मग कुटुंब हे एक अशा पद्धतीचं ठिकाण आहे की जिथं खऱ्या प्रकारच्या सर्व तत्व असतील किंवा गोष्टी असतील त्याचा सराव त्याच्यामध्ये Pastor, होतो. your voice is not coming, Pastor. जस्ट अ मिनिट. एम आय ऑडिबल सर? Yeah, now you're audible. So let's get back. It says the home is a place where God's principles of real Christianity is seen. Excuse me, sir. I think your voice is not coming. My voice is not coming. Okay, now. Just a minute. Just a minute. Yeah, Just Pastor. okay. Come again, sir. Okay, let's see that family can be a place of great happiness. तर आपल्या लक्षात येतं की जे कुटुंब आहे ते एक आनंदाचं खूप महत्वाचं ठिकाण आहे. So family can be a place of happiness, plus family can be a place of a terrible hurt in our lives also. तर ज्या रीतीनं कुटुंब एक खूप आनंदाची बाब असू शकते किंवा ठिकाण असू शकतं, परंतु त्याच समयी कुटुंब हे देखील एक दुःखाचं देखील ठिकाण असू शकतं. Where a family demonstrates a harmonious life, that family reflects the character of God. आणि जे कुटुंब देवाच्या वचनाप्रमाणे जगत आहे ते पूर्ण रीतीनं ख्रिस्ताला दर्शवित आहे. Unfortunately, some of these characters are very rare in the lives of a home. आणि अनेकदा आपल्याला पाहायला मिळतं की असे कुटुंब क्वचितच आहेत. Instead, the family demonstrates a selfish human heart. आणि त्याऐवजी आपल्याला पाहायला मिळतं की काही अशी कुटुंब आहे जे स्वार्थीपणाचे अंतःकरण घेऊन आहेत. Some families show the character of quarreling, गॉड. fighting. ओके. काही कुटुंबामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की फक्त भांडणच आहेत. Some families show anger काही and कुटुंबामध्ये cruelty. काही कुटुंबामध्ये फक्त क्रूरता आहे, फक्त त्यांच्यामध्ये राग पाहायला मिळतो. Yet, this character were not part of God's original plan. आणि मग आपल्या लक्षात येतं की असे कुटुंब हे देवाची खरी योजना असलेले कुटुंब नाहीयेत. And from the beginning, Matthew 19:8 says, from the beginning it was not so. आणि मग मत्त्याच्या पुस्तकामध्ये सांगण्यात येतं 8व्या अध्यायामध्ये की सुरुवातीपासून असं नव्हतं. So you see, God created human beings to have a family so that we could all live in peace and harmony with one another. आणि मग आपल्या लक्षात येतं की परमेश्वरानं मनुष्यांकरिता विवाह स्थापित केलेलं किंवा कुटुंब स्थापित केलेलं आहे, ज्याच्यामध्ये सर्वजण आनंदामध्ये जगू शकतील. But in today's world, we do not see that happening. We do not have peace. We do not have joy. We do not have, we have tensions in our family. We have problems in our family. परंतु आत्ताच्या युगामध्ये आपल्याला या गोष्टी पाहायला मिळत नाही. त्या कुटुंबामध्ये आपल्याला आनंद पाहायला मिळत नाही, परंतु त्यांच्यामध्ये चिंता, निराशा ही पाहायला मिळते. Now let's see from the beginning how God set up a family. तर आता आपण पाहूया की परमेश्वरानं अगदी सुरुवातीपासून एक कुटुंब कसं स्थापित केलं आहे. The Sabbath and marriage are two of God's original gifts to the human family.
तर जो शब्बात आणि विवाह आहे, हे दोन भेटी परमेश्वरानं अगदी सुरुवातीमध्ये या कुटुंबाला दिलेल्या आहेत. Let us understand two things. One दोन is one is Sabbath and one is marriage. These are original gifts to human beings. Original. That means it is the first and the best for human beings. तर शब्बात आणि विवाह हे दोन भेटी परमेश्वरानं दिलेल्या आहेत आणि अगदी ओरिजिनल किंवा सुरुवातीपासूनच्या अशा त्या आहेत. They were intended to provide the joys of rest and belonging regardless of time, place, or culture. आणि मग ह्या दोन्ही गोष्टी त्यांना आनंद देणाऱ्या अशा असाव्यात आणि ते तिथून पुढं वेळेच्या देखील कायमस्वरूपी वेळेमध्ये असणारे कायमस्वरूपी असावेत. So you see, Sabbath and marriage were made for joy of people, were made for the rest of people, regardless where you stay, what time it is, and in which culture you stay. तर आता आपल्याला लक्षात येतं की हा जो शब्बात आहे तो शब्बात त्यांना त्या शब्बातामध्ये त्या विश्रांतीचा आनंद त्यांना मिळावा आणि कोणकोणत्या ते रूढीमध्ये आहेत किंवा कोणत्या संस्कृतीमध्ये आहेत याच्याद्वारे देखील लक्षात येत आहे. We see that these two institutions actually ended the God's creation. आणि मग ह्या दोन गोष्टीद्वारे परमेश्वराचं जे उत्पत्तीचं कार्य होतं ते परिपूर्ण झालं. We see that man and woman was made on the sixth day, आपल्याला माहित आहे की पुरुष आणि स्त्री हे 6व्या दिवशी निर्माण करण्यात आले and we know that God created Sabbath on the seventh day. आणि मग आपल्याला माहित आहे की परमेश्वरानं शब्बात हा देखील 7व्या दिवशी उत्पन्न केला. The best of good gifts He gave humanity at the time of creation. आणि सर्वात चांगले अशा भेटी परमेश्वरानं सर्व मानवजातीला दिलेल्या आहेत या दोन गोष्टीद्वारे. At the time of creation, this was given to man. आणि उत्पत्तीच्या वेळेस हे मानवजातीला देण्यात आलेलं आहे. In establishing the Sabbath, God gave human beings a time of rest and renewal. आणि मग सुरुवातीला आपल्याला पाहायला मिळत आहे की परमेश्वराने हे जे निर्माण केलेलं आहे एक विश्रांतीची वेळ मानवजातीसाठी. It all it not only gives rest, but also it renews you for the upcoming week. आणि फक्तच विश्रांती नाही परंतु आपल्याला पुढच्या आठवड्याकरिता पुढच्या सप्ताहाकरिता आपल्याला परत एक वार नाविन्यता देत आहे. A time of fellowship with Him. Sabbath is a time of fellowship with God. आणि हा जो शब्दात आहे तो परमेश्वरासमवेत एकत्रितपणा घालवण्यासाठी एकत्रित वेळ घालवण्यासाठी आहे. And in forming the first family, He established the basic social unity for human beings. आणि मग ज्यावेळेस हे दोघांना ते एकत्रित करत आहे किंवा स्थापित करत आहे ते म्हणजे या दोघांमध्ये असणारं ऐक्यपण याकरिता. So when you start a family, तर आता ज्यावेळेस आपण एक कुटुंब सुरू करतो you sense a feeling of belonging to somebody now. आणि मग त्यानंतर आपल्याला या गोष्टीची जाणीव होते की आता मी कोणाचा तरी आहे. Yes. And then you start developing a well-rounded service to God and to others. आणि मग त्यानंतर आपण स्वतःमध्ये सुधार करत जातो की आपण देवाबद्दल किंवा इतर लोकांबद्दल आपल्यामध्ये अधिक सुधारणा होत जाते. So the first thing that you need to understand in family and marriage is that it was done at the time of creation. मग पहिली गोष्ट आपल्याला ही लक्षामध्ये असू द्या समजून घ्यायची आहे की विवाह आणि कुटुंब ह्या दोन्ही गोष्टी सुरुवातीला म्हणजे उत्पत्तीच्या वेळेस स्थापित करण्यात आलेल्या आहेत. So we are going to see as to how God created man and female in the image of God. तर आता आपण पाहणार आहोत की परमेश्वरानं पुरुष आणि स्त्री हे देवाच्या प्रतिरूपामध्ये कसे उत्पन्न केले. The book of Genesis, chapter 1, verses 26 and 27 describes this. उत्पत्ती पहिला अध्याय 26-27 या गोष्टीचं स्पष्टीकरण देतं. It says, God's creation of the human beings who were to inhabit this earth.
आणि मग परमेश्वराची ही जी उत्पत्ती आहे मानवजातीला निर्माण करण्यासाठी देवाची इच्छा होती की या मानवजातीनं संपूर्ण पृथ्वी भरून जावी. You see, God created this universe, this world in 7 days. आणि आपल्याला लक्षात येत आहे की परमेश्वराने 7 दिवसामध्ये हे संपूर्ण सृष्टी निर्माण केली. Human beings were created to stay on this earth. आणि जे सर्व मानवजात आहे ती याकरिता निर्माण करण्यात आली की त्यांनी या पृथ्वीवर राहावं. And God said, let us make man in our image and according to our likeness. आणि म्हणून परमेश्वर म्हणाला की चला आपण आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य सदृश मनुष्य असं निर्माण करू. So here you see, God is saying, let us make. So that us means God the Father, God the Son, and God the Holy Spirit. All together said, let us make man in our image and according to our likeness. तर आता इथं ज्यावेळेस म्हणण्यात आलेलं आहे की चला आपण निर्माण करू, म्हणजे आपण म्हणजे कोण, तर याच्यामध्ये तिघजण येतात, पिता पुत्र आणि पवित्र आत्मा. हे तिघजण एकत्रितपणे ज्याच्या प्रतिरूपामध्ये आपण निर्माण केलेले आहोत. And it says, then God created man in his own image. In the image of God created he him. Male and female he created them. आणि मग आपल्याला वचन जे सांगत आहे की परमेश्वरानं आपल्या प्रतिरूपामध्ये यांना निर्माण केलं, स्त्री आणि पुरुष असं दोघांना आपल्या प्रतिरूपामध्ये निर्माण केलं आहे. So here you see the word man is used. आणि मग आपल्याला इथं लक्षात येतं की पुरुष किंवा नर अशा रीतीनं उल्लेख करण्यात आला आहे. Because here it says, let us make a man. कारण असं म्हणण्यात आलेलं आहे की आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य. But actually, the words in Hebrew and English, this sense of the word man is mentioned over 500 times in the Old Testament. आणि मग 500 टाइम्स ना 500 Yes. वेळेस जुन्या करारामध्ये याचा उल्लेख करण्यात आलेला आहे, जो शब्द इंग्लिश किंवा हिब्रू भाषेमध्ये वापरण्यात आला आहे. So man means both male and female in this text. तर आता या वचनाद्वारे मनुष्य म्हणजे अशा रीतीनं आहे की त्याच्यामध्ये दोन्ही गोष्टी येतात, स्त्री आणि पुरुष. Just as Father, Son, and the Holy Spirit are God, male and female together are to make up as man. आणि मग ज्या रीतीनं पिता पुत्र आणि पवित्र आत्मा हे एकत्रित आहेत, तशाच रीतीनं स्त्री आणि पुरुष हे देखील एकत्रितच आहेत. And like the Godhead, though they are to be one, they are not of the same function. आणि जसं जे सर्व दैवी पण आहे, पिता पुत्र पवित्र आत्मा एक आहेत, परंतु त्यांची कार्य वेगवेगळे आहेत. तसंच यांच्या बाबतीत देखील आहे, मनुष्याच्या बाबतीत देखील आहे. They are equal in being and in worth, but not identical in person. ते एकच आहेत जर आपण त्यांच्याकडे पाहू, परंतु त्यांची जे ओळख करण्यात येईल तर त्यांच्यामध्ये थोडा वेगळेपण आपल्याला दिसून येईल. It's very important what the text is telling us. It's saying they are equal in being and in value, but they are not identical. आपल्या लक्षात येतं की त्यांच्या असण्यामध्ये किंवा त्यांच्या तत्वामध्ये ऐक्य पण आहे, परंतु ज्यावेळेस त्यांची ओळख दिली जात आहे ती वेगळी आहे. That's why God says in marriage that both husband and wife are equal. आणि म्हणून ज्यावेळेस वचनानुसार आपल्याला पाहायला मिळतं की त्या दोघांमधलं किंवा स्त्री आणि पुरुष लग्नामध्ये हे एकच आहेत. They are supposed to treat each other with respect and with equality. आणि मग ते पती पत्नी एकमेकांना तिथून पुढं आदरयुक्त असं एकमेकांशी त्यांनी वागणूक करावी. Their physical appearance will be different, but when God values man and woman, he values them as equal human beings. आणि जर आपण त्या दोघांकडे पाहू, शारीरिक रीतीनं ते वेगवेगळे आहेत, परंतु ज्यावेळेस परमेश्वर त्यांच्याकडे बघत आहे, दोघांना एकाच रीतीनं तो पाहत आहे. When God made male and female, Genesis chapter 1, verse 31 says, both genders were good. आणि मग शास्त्रानुसार आपल्याला पाहायला मिळतं, जे सांगण्यात आलेलं आहे की दोघं जण म्हणजे स्त्री आणि पुरुष, नर आणि नारी दोघे जण हे चांगलेच आहे. Though they had different role,
but God had made them perfect in His sight. जरी त्यांचे भाग हे वेगवेगळे आहेत, परंतु तरी देखील परमेश्वराने त्यांना परिपूर्ण असंच उत्पन्न केलं होतं. Now, a very important understanding. तर आता एक महत्वाचं समजूतदारपणा आपल्या सर्वांसाठी आहे. The family and the home are built upon the fact because both man and female are two different genders. तर आता नर आणि नारी हे दोघ जण एका सत्यावर आधारित असे एकत्रित केले जावे, कारण दोघ जण हे वेगवेगळे आहेत. Just a thought for you to think, if God had made only man, would it be possible to have a family? जस्ट एक आपण विचार करूया की समजा जर परमेश्वरानं फक्त एक पुरुषच निर्माण केला असता, तर तिथून पुढं एक कुटुंब हे झालं असतं का? Or if God created only female, would there be a home or a family? आणि समजा जर फक्त परमेश्वरानं स्त्रीच निर्माण केली असती, तर त्यांच्याकरिता एक कुटुंब असू शकतं का? Or if God made two males identical, would there be a family? किंवा आपण असा विचार करू की जर परमेश्वरानं फक्त पुरुषच दोन पुरुष निर्माण केले असते, तर त्यांचा दोघांचं एक कुटुंब असू शकलं असतं का? Or if God created only two females, would there be a family in their lives? आणि तसं जर परमेश्वरानं फक्त दोन स्त्रियाच निर्माण केल्या असत्या, तर मग त्या दोघी जण कुटुंब अशा गणल्या जाऊ शकल्या असत्या का? But I think God is the most understanding and knowledgeable person in this world. आणि नक्कीच परमेश्वर हा खूप ज्ञानी असा आहे या संपूर्ण He, सृष्टीमध्ये. he created two human beings, परमेश्वरानं दोन मनुष्य उत्पन्न केली, both male and female, दोघ जण नर आणि नारी अशी ती निर्माण केली, equal in life, आणि आयुष्यामध्ये एक असा असणारे असे, and both of them were essential, आणि दोघ जण गरजेचे आहेत. and both of them had different functions. परंतु तरी देखील त्या दोघांची कार्ये ही वेगवेगळी आहेत. During his first day, Adam, the firstborn, and thus the head of the human race, was supposed to be unique. There was no other man like him. आणि ज्या दिवशी आदामाला उत्पन्न करण्यात आलेला आहे, तो सगळ्यांपेक्षा वेगळा असा आहे, त्याच्या समान कोणी नव्हता. But God thought that he needs a helper. परंतु परमेश्वराला हा विचार आला की त्याला एका मदतनीसाची गरज आहे. See, the Bible tells us in Genesis 2:20, God was sensitive and found that there was something lacking in man, not in his physical structure, but something in his emotional structure, that he was missing something in his life. आणि मग परमेश्वरानं देखील या गोष्टीचा अनुभव घेतला किंवा त्याला जाणवलं की मनुष्य हा एकटा आहे आणि त्याला एका अनुरूप सहायकाची गरज आहे. त्याला हे जाणवलं. शारीरिक रीतीनं नाही, परंतु भावनिक रीतीनं त्याला कोणाची तर गरज आहे. See, you say in Genesis 2:18, it says, "It is not good that man should be alone. I will make him a helper comparable to him." मग परमेश्वर देव बोलला, उत्पत्ती याचा 2 अध्याय आणि 18 वचन, की मनुष्य एकटा असावा हे बरे नाही, तर त्याच्यासाठी अनुरूप सहाय्यक मी करीन. If you go in the depth of Genesis 2:18, it says that the Bible is very clear that God felt that it was not good for man to be alone. आणि मग या वचनानुसार उत्पत्ती 2:18 मध्ये परमेश्वराला याची जाणीव झाली की मनुष्य एकटा असावा हे बरे नाहीये. He felt that he should have somebody as a company who will be of support to him. आणि मग परमेश्वराला याची जाणीव झाली की त्याला कोणीतरी एक मदतगार असावा, त्याच्या सोबती असावा. So today, when we form an Adventist family, तर आता ज्यावेळेस आपण एक ॲडव्हेंटिस्ट कुटुंब स्थापित करत आहोत, we when we get when a male and a female get married, आणि ज्यावेळेस एक नर आणि नारी हे लग्न करतात, it is not only to share physical relationship, आणि फक्त शारीरिक रीतीनं ते एकत्रित यावे याकरिता नाही, but it is important to understand that every
aspect of their life, they need support from one another. आणि हे लक्षात घेण्याकरिता की आयुष्यातल्या सर्व गोष्टींसाठी त्यांना एकमेकांची गरज आहे. Sharing someone's feelings, समजा एक आपल्या ज्या भावना आहेत त्या एकमेकांना सांगण्यासाठी, sharing someone's problems, अ, जर काही अडचणी असतील त्या एकमेकांना सांगण्यासाठी they support one another. आणि एकमेकाला मदत करण्यासाठी. And I feel God created marriage between husband and wife is basically for them to meet each other's needs. आणि मग परमेश्वरानं या दोघांना यासाठी निर्माण केलेलं आहे की त्यांच्या ज्या काही गरजा असतील त्या एकमेकांमध्ये परिपूर्ण होतील यासाठी देवानं दोघांना उत्पन्न केलं. So you see, Adam instantly recognized the close and the intimate relationship that God had created between Adam and Eve. आणि मग आदामाला देखील याची जाणीव झाली की परमेश्वरानं आदाम आणि हवा या दोघांना का उत्पन्न केलेलं आहे आणि त्यांच्यामध्ये असलेली जवळीकता, नातं या सर्व गोष्टी पाहू. Genesis 2:23 says, "At last here is one of my own kind, bone taken from my bone, flesh from my flesh. Woman is her name because she was taken out of man." उत्पत्ती 2:23 सांगत आहे की तेव्हा आदाम म्हणाला, आता ही मात्र माझ्या हाडातले हाड व माझ्या मांसातले मांस आहे. हिला नारी म्हणावे, कारण ही नरापासून बनवली आहे. Because we know that God created Eve out of Adam, अ, Adam's ribs. कारण अ, ही जी नारी आहे म्हणजे हवा आहे ती आदामाच्या फासळीपासून निर्माण करण्यात आली. Though he created Eve separately, but he took a part of Adam and put into Eve. आणि जरी हवेला वेगळ्या रीतीनं निर्माण करण्यात आलेलं आहे, परंतु तरी देखील परमेश्वरानं आदामाची फासळी घेतली आणि त्याच्याद्वारे मग या स्त्रीला उत्पन्न केलं आहे. Sharing a part of one's body means that they are equal, they are together, and they cannot be separated. आणि मग एखाद्याची फासळी किंवा एखाद्याचा भाग याच्याद्वारे निर्माण करणं म्हणजे ते हे दर्शवितं की ते आता तिथून पुढे एक आहेत आणि तिथून पुढे ते वेगळे होऊ शकत नाही. Marriage signifies that male and female, God bought orderness and oneness. आणि मग हे जे हा जो विवाह आहे तो आपल्याला हे जाणून देत आहे, दाखवून देत आहे की ते आता एकत्रित आहेत. And when God created Adam and Eve on Friday, आणि ज्यावेळेस परमेश्वरानं आदाम आणि हव्वा यांना 6व्या दिवशी म्हणजे शुक्रवार दिवशी निर्माण केलं he performed the marriage, आणि परमेश्वरानं एका रीतीनं त्यांचा विवाह केलेला आहे. joining them both together. त्या दोघांना एकत्रित केलं आहे. And marriage has been the foundation of the family, the foundation of the society itself ever since. आणि मग विवाह जो आहे तो एका कुटुंबाचा आणि एका समाजाचा पाया आहे. So you see, when God created or did a covenant between man and woman, God made marriage to be an lasting relationship. आणि मग परमेश्वरानं ज्यावेळेस या दोघांना उत्पन्न केलेलं आहे त्या दोघांमध्ये एक करार देखील केलेला आहे जो लग्नाद्वारे आहे जो कायमस्वरूपी आहे. The reason I am saying that marriage is the foundation of family and foundation of the society itself, it means that we should not have relationship outside marriage. तर आता एका कुटुंबासाठी आणि एका समाजासाठी विवाह हा एक पाया आहे असं मी का म्हणत आहे, कारण विवाहाच्या बाहेर कोणत्याही पद्धतीचं नातं असू नये. Any relationship out of marriage is what God does not promote. आणि विवाहबाह्य नाती ही परमेश्वर आपल्याला याची परवानगी देत नाही. Any relation or a family established out of marriage is not promoted by God. आणि मग एका कुटुंबाच्या किंवा एका विवाहाच्या बाहेर जाऊन कोणतंही नातं ठेवणं हे परमेश्वराद्वारे नाही. And so God does not promote children to be born
out of marriage relationship, means without marriage. आणि मग परमेश्वर या गोष्टीची देखील परवानगी देत नाही की जर विवाहाच्या बाहेर जाऊन कोणत्या रीतीनं लेकरं ते प्रसवत आहेत. And God gives a very clear instructions about marriage. आणि परमेश्वरानं अगदी स्पष्ट रीतीनं विवाहाबद्दलच्या सर्व गोष्टी नियम सांगितलेले आहेत. The book of Genesis, chapter 2, verse 24 says, one shall leave his father and his mother and shall cleave unto his wife, and they shall become one flesh. 24 वचन म्हणत आहे की ह्यास्त पुरुष आपल्या आईबापांना सोडून आपल्या स्त्रीशी जडून राहील, ती दोघे एक देह होतील. So it calls from separation from one family and coming together and starting another family. आणि मग हे अशा रीतीने आहे की परमेश्वर एका कुटुंबामधून त्यांना वेगळं करत आहे आणि नवीन कुटुंब त्या दोघांचं तो स्थापित करत आहे. And tomorrow we will see what exactly marriage means for each one of us. तर उद्या आपण पाहणार आहोत की जो विवाह आहे तो आपल्या सर्वांकरिता याचं काय महत्व आहे हे पाहणार आहोत. And especially what Adventist and Christian marriages mean. आणि विशेषतः एक ख्रिस्ती आणि एक ॲडव्हेंटिस्ट विवाह कसा असावा किंवा काय आहे हे आपण उद्या पाहणार आहोत. And what is the role of parents? What is the role of husband? And what is the role of wife? We are going to see in tomorrow's lesson. आई वडील म्हणून किंवा पती म्हणून किंवा पत्नी म्हणून त्यांचे काय भाग आहे, त्यांचं काय कार्य आहे, या देखील सर्व गोष्टी उद्या आपण पाहणार आहोत. And also as to how you choose your spouse. आणि मग हे देखील आपण पाहणार आहोत की आपण आपल्या जोडीदाराची निवड कशी करावी. May God bless you as we continue to study this doctrine through this week. आणि या संपूर्ण आठवडाभर ज्यावेळेस आपण या तत्वाचा अभ्यास करणार आहोत, परमेश्वर आपल्या सर्वांना आशीर्वादित करो.